सप्लाय ऑफिसर मार्फत त्यांच्या नियंत्रणाखाली आपण सर्व तहसीलदारचा एक पथक तयार करून ठेवलेलं आहे. सर्व तहसील स्तरावर सुद्धा आपण मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या विविध पथक तयार करून आपण डेली त्यामध्ये तपासणी करत आहे की त्याने किती ठिकाणी व्हिजिट केला, किती ठिकाणी त्याला गैरवापर करताना कुठलाही घरगुती सिलेंडर सापडला असेल तर त्यामध्ये आपण एफआयआर कारवाई सुद्धा केलेला आहे. काळाबाजार करताना कोणी जर आढळून आलं तर नेमकी काय प्रशासनाकडनं तुमच्याकडे? आम्ही ऑलरेडी त्यामध्ये टोल फ्री नंबर सर्वांना वाटप केलेला आहे. त्यानंतर सुद्धा तुम्हाला कुठलाही प्रकारचं तक्रार असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा सप्लाय ऑफिसर या फिर माझ्या पर्सनल मेलमध्ये या मोबाईलमध्ये तुम्ही मेसेज करू शकतो. 100% त्यामध्ये कारवाई होईल. माजलगावमध्ये सर जास्त दराने सिलेंडर विक्री होते अशी माहिती मिळते सर. आम्ही आता सप्लायर्सच्या बैठक घेतलं होतं. जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व 42 सप्लायर 3 कंपनीचं आमच्याकडे आलं होतं. सर्वांना आम्ही सूचना दिलेला आहे की तुम्ही सप्लाय करताना सुद्धा तिकडे किती रेट आहे तो तुम्ही डिस्प्ले करणं अपेक्षित आहे. त्यासोबत टोल फ्री नंबर जो आमच्या असतात आणि त्यांच्या मिनिस्ट्रीचा सुद्धा टोल फ्री नंबर असतात तो सुद्धा सर्व ठिकाणी डिस्प्ले करणं अपेक्षित आहे. आणि कुठलाही नागरिकांना त्या प्रकारची तक्रार असेल तर आमच्याकडे तुम्ही तक्रार करा.